नमस्ते. कांबे हायस्कूल, कांबे तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. पुन्हा एकदा ऑनलाईन तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी, धडा 11वा बालीबेट याचं स्पष्टीकरण पाहत आहोत. मागच्या तासाला आपण भाग 1 असं स्पष्टीकरण पाहिलं होतं. आता या दुसऱ्या भागाचं स्पष्टीकरण आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. मागच्या पाठामध्ये आपण बालीबेट आणि त्याचं वर्णन आणि त्यांनी तिथं पोहोचल्यानंतर त्यांची केली जाणारी अवभगत या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. आता या पुढील भागात आपण आज उर्वरित पाठाची माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी हा बालीबेट परिसर याचं चित्र तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. सुंदर असा समुद्र निसर्गाच्या सानिध्यात त्या ठिकाणी हे इंडोनेशिया वसलेला आहे. भारताच्या दक्षिणेकडील बेटांचा हा जो समूह आहे, तर यामधील हे बेट त्याच्यात अतिशय सुंदर कंठमणी असल्यासारखं आहे, असं आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये लेखक म्हणतात, पहाटे लवकर जाग आली, बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात सुंदर समुद्र. लेखकाला लवकर जाग आली पहाटे आणि दारात उठून उभ्या राहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की दाराच्या समोर सुंदरपैकी समुद्र आहे. त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघालेल्या होत्या. ओटीपुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता. एरवी थेट गोवे आणि गोव्याचा अनुभव आल्यासारखं त्या ठिकाणी त्या लेखकांना पु ल देशपांडे यांना वाटत होतं. कारण गोव्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. गोवासुद्धा एकदम छोटा आहे, निसर्गाच्या सानिध्यात समुद्राच्या कडेला बसलेलं. या ठिकाणी पहाटे मासेमारीला लोक निघालेले आहेत आणि या ठिकाणी बाकी सगळं वातावरण तसंच आहे. फक्त गोव्यामध्ये जे चर्चमध्ये ज्या घंटा वाजत असतात पहाटे, तेच चौघडा फक्त या ठिकाणी वाजत नव्हता. मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली. लेखक म्हणतात, मी कसलेही विचार न करता मला ज्या ओळी सुचल्या त्या मी गायला सुरुवात केल्या. त्या ओळी अशा आहेत. प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी, येत उषकाल हा प्रिये पहा. अशा ओळी लेखक गाऊ लागले. अण्णा किर्लोस्करांनी गुर्ल होसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच हे गाणे लिहिले असावे. हे अण्णा किर्लोस्करांचं गाणं आहे आणि कदाचित त्यांनी सुद्धा अशा सुंदर परिसरात निसर्गाच्या सानिध्यात समुद्राच्या जवळ असतानाच हे गाणं लिहिलं असावं असं त्यांना वाटतं. एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती आणि नाटकासारखी सुंदर सुरुवात त्या दिवसाची पहाटेची त्या ठिकाणी झाली होती. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात, पण बालीबेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नाची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. सकाळ होत असताना स्वप्न संपत असतात, तुटून जातात असं साधारणपणे म्हटलं जातं. परंतु पु ल असं म्हणतात की हे माझ्या बाबतीत घडलं नाही. जेव्हा मी बालीबेटावर गेलो तेव्हा हे स्वप्नांची नांदी म्हणजे एकानंतर एक अनेक स्वप्न पाहावीत असं वाटत होतं. असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राफ माणसं पुन्हा कधी पाहायला मिळणार? इतका छान प्रदेश, समुद्र, निसर्ग, झाडी, ताडामाडांच्या बागा, तिथली माणसंही खूप छान होती. हे सगळं पुन्हा कधी अनुभवायला मिळणार असं त्यांना वाटलं. इंडोनेशियावर डचांनी राज्य केलं, पण बालीला मात्र कोणीही बदलू शकलं नाही. कुणीही म्हणतात डचांनी बालीला म्युझियम पीस केला, या बेटाचे प्रदर्शन मांडले, त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या, टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित. पण जे जसे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे. पण आहे म्हणताना जीभ चाचरते, कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरही वाहू लागले आहेत. इंडोनेशियावरती डचांनी राज्य केलं होतं आणि या इंडोनेशियाला
कोणत्याही राज्यकर्ता बदलू शकला नाही. कदाचित का कुणास ठाऊक, परंतु त्यांनी डचांनी याला बालीला म्युझियम पीस केला, म्हणजे आहे तसंच ठेवलं लोकांना बघण्यासाठी कदाचित आणि अनुभवण्यासाठी. त्याच्यात कसल्याही प्रकारचा बदल झाला नाही. हे बेटाचं प्रदर्शन मांडलं इतकंच, लोकांना ते खुलं झालं इतकंच. त्याच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या जशा आहेत तशाच. कदाचित येणाऱ्या जाणाऱ्यांचं टुरिस्टांचं आकर्षण कायम राहावं म्हणूनही कदाचित असं असावं. रम्य, मनोहर, निष्पाप हे सगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण लेखक म्हणतात, असं म्हणताना जीभ चाचरते, कारण आपल्या या सुधारलेल्या दुनियेकडून, नको असलेल्या विकासाकडून येणारं वारं बाली बेटावरही आता वाहू लागलेले आहेत. यात थोडे बहुत बदल या ठिकाणी दिसू लागले आहेत. रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहे. एखादा तंबूतला सिनेमाही फिरत असेल, शिवाय वर्तमानपत्रेही आहेतच. या ठिकाणी लेखक म्हणतात, वर्तमानपत्र वाचल्यानंतर किंवा सिनेमा पाहिल्यानंतर लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल होत असेल, तसा बदल कदाचित यांच्यामध्येही झालेला आहे. हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशातून हिंडल्यासारखी हिंडत होतो. समुद्रकिनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचितच पाहायला मिळतो. माडापोपळींच्या राया असतात, पण माड आणि पोपळीखेरीज इतर आणखी झाडे होती, जी काही वेळानं आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडेच ही मंडळी कोण आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहतात की काय, असं वाटायला लागलं. लेखकांनी खूप सुंदरपणे या ठिकाणी हे वर्णन केलेलं आहे. मला आदत असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीशा भीतीने काहीशा गमतीने नव्या पाहुण्याकडे पाहतो, तशी ती फुले माझ्याकडे पाहत होती, आमच्याकडे पाहत होती. लेखक म्हणतात, शिशुवर्ग म्हणजे छोटा बालवाडी अंगणवाडीचे जे वर्ग असतात, त्या वर्गातली जी छोटी मुलं असतात, हे छोट्या मुलांच्या वर्गात गेल्यानंतर काहीशी ती घाबरलेली असतात, काही उत्सुकतेने ती येणाऱ्याकडे बघत असतात. तशी अवस्था कदाचित त्या फुलांची झाली असावी, असं लेखकांना वाटतं. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकांकडे मिसकिलपणे डोळेही मिचकावले असतील. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती. वेलींचेही अंग धुणे झाले होते. वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपलेल्या डुलक्या देत होता. काही जागी काही झोपलेली अशा सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुलामाणसांनी लेकीसोनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. या बागेमधली विविध प्रकारची झाडं, जुनी, नवी, मोठी, लहान फुलझाडं ही सगळी अगदी कुटुंबाप्रमाणे एकत्र छानपैकी नांदत होती, अशी कल्पना या ठिकाणी लेखक करतात. उणीव होती ती पहाटेचे मंगलपाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. पहाटेचे मंगलपाठ म्हणणारे भाट म्हणजे या ठिकाणी लेखकांचं म्हणणं आहे की हे जे भाट आहे हे म्हणजे पक्षी, खग, आणि या खगांची कमतरता या ठिकाणी भासते. म्हणजेच लेखकांना असं म्हणायचं की या ठिकाणी या बेटावरती खग अजिबात दिसत नाहीत, पक्षी अजिबात दिसत नाहीत. का कुणास ठाऊक. बाली बेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत. त्या भाटांची उणी मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे. आणि लेखक म्हणतात की यांची किलबिल, त्यांचा सुंदर सकाळचा आवाज मला ऐकायला आला नाही. कदाचित माझ्या या सुंदर गाण्याच्या आवाजाने ते कदाचित पळून गेले असतील, घाबरले असतील, असं त्यांना वाटतं. पण तसं नसून या बालीबेटावर पक्षीच नाही, तर हे आता आपल्याला शोधायचं आहे. शापसंभ्रमातल्या पुंडरिकासारखा मजवरी करू कुसुम रेणू वरुणी ढाळीती, म्हणत म्हणत माझ्या सहधर्मचारिणी समवेत मी त्या बागेतून हिंडत होतो. बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते. पहाटेचे एक सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते, बाली बेटालाही आणि लेखकालाही. अशा प्रकारे हा सुंदर पाठ या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी आलेला आहे. तर याची अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल
तर तुम्ही नेटवरती जाऊन बाली बेट किंवा इंडोनेशिया बाली बेट असं टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारची चित्र, त्या ठिकाणची संस्कृती आणि त्या ठिकाणची अधिक माहिती मिळू शकते. तर आता तुम्ही या धड्याखालचा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे.